प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. अब्रामाने परीक्षा होत असताना परीक्षाचा डिंडोरा केलेला नाहीये. पुढे गेलेला आहे, उपासना करायला जातो. डोंगरावर गेला. म्हणा डोंगरावर गेला. आपण डोंगरावर म्हणलं का त्याला प्रात नको पास्टर खंबर दुखते, अजून जास्त दुखत. नको पास्टर असं होते, अजून जास्त होईल. तसं तुझी परीक्षा होत असताना परीक्षामध्ये तुला पास व्हायचे, आमेन, मला पास व्हायचे. मी देणार का तुमचे पेपर? सांगा ना, तुमचे पेपर कोणाला द्यावं लागतील? आंटी कोणाला द्यावं लागणार आहे? ज्याचे त्याचे पेपर ज्याला त्याला द्यावा लागणार आहे. माझं काही जाणार नाही. तुम्ही चुकीचं वागले किंवा बोलले किंवा चालले किंवा उशिरा आले सांगून सुद्धा ऐकत नाही, कोणाचं जाणार आहे? माझं जाणार आहे का काही? म्हणा तुमचंच जाणार आहे. कोणाची परीक्षा होत होती? हा, नुकसान कोणाचं झालं असतं? सांगा ना. अब्रामाने ऐकून जर परीक्षा द्यायला नसता गेला तर नुकसान कोणाचं झालं असतं? पास्टरचं झालं असतं का? हा, ब्रदरचं झालं असतं का? सिस्टरचं झालं असतं का? तुम्ही ऐकून जर वागत नसेल तर नुकसान तुमचं आहे. अब्रामाला परमेश्वराने सांगितलं, बायकोने अडवला असेल, कशाला जाता तुम्ही, जाऊ नका. तो काय म्हटलं, तिला परीक्षा सांगितली का? अरे मला असाचा प्रॉब्लेम आहे, मला असं परमेश्वर बोललेलं आहे. परमेश्वराच्या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या तुमच्यामध्ये आणि परमेश्वरामध्ये पाहिजे. इतरांना कळलं पण नाही पाहिजे. आपण आपलं दुःख साऱ्यातूनच सांगत बसतो. मला कोणाला सांगायला काय आवडत नाही. मी सांगायला जे सांगतो ना ते देवाला सांगतो मी. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. मग त्याची परीक्षा होत असताना त्यांनी काय केलेलं आहे? सेवकांना म्हणलं तुम्ही इथंच थांबा. आणि ते सेवक तिथं थांबल्यानंतर काय झालं? मग तो पुढे निघाल्यानंतर काय झालं? 7 वचनामध्ये काय सांगितलं? तेव्हा इसाकाने आपला बाप अब्राम यास म्हटले, बाबा तो म्हणाला, काय म्हणतोस बाळा? काय म्हणतो बाळा? त्याने म्हटले, पहा भिस्त व लाकडे आहेत, पण हुमरपणासाठी कोकरू कोठे आहे? म्हणजे स्वतःच्या मुलाला सुद्धा तो काय म्हणतो विश्वासाने, परमेश्वर आपल्याला पाहून दे. हालेलुया. काय सांगत बसला आज? सांगत बसला का लेकराला, अरे बाबा तुला कापायचंय, तुझं होमबली करायचंय, असं करायचंय? सेवकाला सांगत बसला का? किती जवळचे लोक आहेत. बायको फर्स्ट नंबर जवळची, सेकंड नंबर कोण आहे? लेकरू. थर्ड नंबर कोण आहे? सेवक आहे. कोणाला सांगितलं नाही. फक्त परमेश्वराचं दाखवलेलं दर्शन, विश्वास, वचन. कशावर आधारित येतो? वचनावर आधारित. परमेश्वराच्या आज्ञेवर आधारित आहे. कोणाच्या आज्ञेवर आधारित आहे? देवाच्या वचनावर. कशावर? देवाच्या वचनावर तुम्ही आणि मी आधारित पाहिजे. कशावर पाहिजे? वाळूवर घर नाही बांधायचं आपल्याला. कुठं घर बांधायचं ते पुढे येणार आहे मी तुमच्याकडे. वाळूवर घर बांधायचं का? कशावर घर बांधायचंय? दिसलं चमत्कार झाले, असं झालं तसं झालं. या गोष्टी थोडं येशूच्या नावाने चमत्कार होणार, निग्लेक्ट करा त्या गोष्टी. थोडं तुम्ही काय करा, त्याच्याकडे लक्ष देऊ नका. लक्ष देण्याची गोष्ट आहे म्हणजे देवाच्या आज्ञा, देवाचं वचन, आणि त्याच्यावरच तुमची परीक्षा होणार आहे. ज्या लोकांकडे देवाचं वचन आहे, ज्या लोकांकडे देवाची आज्ञा आहे, या लोकांची परीक्षा होणार आहे. पण ही परीक्षा झाल्यानंतर त्यांना मोठा आशीर्वाद ठेवलेला आहे. अब्रामाने लेकराला नेलं, पण अब्रामाला कोण इसाक झालं? इसाकाला कोण झालं? यासव आणि याकोब झाला. म्हणा यासव आणि याकोब झाला. आणि याकोब झाल्यानंतर त्याला किती लेकरं झालेले आहे? 12 लेकरं झालेले आहे. एक मुलाच्या नंतर परमेश्वराने इसाकाला काय झालेलं आहे? याकोब झालेला आहे. याकोबाला किती लेकरं झालेले? 12 लेकरं झालेले आहे. किती लेकरं झालेले आहे? 12 लेकरं. पहिले पूर्वीच्या लोकांना 12 13 लेकरं व्हायचे. आता दोनची परमिशन आहे. तिसरं झाल्यानंतर तुम्हाला काही नाही भेटणार, योजना नाही भेटणार. प्रेज द लॉर्ड. पण आपल्याला आपलं सरकार काय सांगतं ते आपल्याला ऐकायचं आहे. म्हणा आपलं सरकार जे सांगल ते ऐकायचं आहे. सरकार कुठून येतं? देवापासून. म्हणा
सरकार देवापासून येतं. सरकार देवापासून येतं. अधिकारी कुठून येतात? देवापासून येतात. पास्टर कुठून आले? देवापासून. पास्टरचं पण ऐकायचं. कोणाचं ऐकायचंय? पास्टरचं ऐकायचंय. प्रेज द लॉर्ड. कोणाचं ऐकायचंय? पास्टर. त्यावेळेस पास्टर नव्हते. त्यावेळेस कोण नव्हतं? अब्राम काय त्याचं नाव? याच्या एक याजकासमोर गेला, त्याचं नाव काय? मलकीसदेक. त्यावेळेस एक याजक होता. कोणचा याजक होता? मलकीसदेक. पण ज्या वेळेस लोट ज्या वेळेस दुसऱ्या लोकांच्या तावडीमध्ये गेला, बायबलमध्ये सांगितलेलं आहे, त्यावेळेस आपला तो विषय नाही आहे, पण त्याच्या 14 मध्ये अब्राम काय करतो? लोटाची सुटका करतो. लोटाची सुटका करत असताना त्यांनी जेवढं काही तिथून लुटून आणलेलं असतं, त्या लुटीचा सगळा दशमांश त्यांनी काय केलेला आहे? याजकाला दिलेला आहे. प्रेज द लॉर्ड. माझा विषय काय आहे? की आज तुम्ही परीक्षेमध्ये उभे राहा. तुमच्याकडे विश्वास पाहिजे. परीक्षेमध्ये तुमच्याकडे काय पाहिजे? देवाचं वचन पाहिजे. परीक्षेमध्ये तुमच्याकडे काय पाहिजे? सत्य पाहिजे. हालेलुया. अजून एक आपण बायबलचं वचन काढूया. 1 करीन 10:13 मध्ये वाचूया आपण. मनुष्याला सहन करता येत नाही अशी परीक्षा तुम्हाला लक्ष द्या. आंटी लक्ष द्या. आणि देव विश्वसनीय आहे, तो तुमची परीक्षा तुमच्या शक्ती पलीकडे होऊ देणार नाही. पहिले करीन त्याचा 10वा अध्याय आणि 13 वचनामध्ये काय सांगितलं? मनुष्याला सहन करता येत नाही. मनुष्याला सहन करता येत नाही अशी परीक्षा तुम्हावर गुदरली नाही. देव विश्वसनीय आहे. तुमची परीक्षा तुमच्या शक्ती पलीकडे होऊन देणार नाही. तर परीक्षेबरोबर तिच्यामधून निवारणाचा उपाय करेल. परीक्षेमध्ये काय तयार करील? उपाय काढेल. अजून काय करेल? परीक्षा तुम्हावर अशी काय परीक्षा आपल्यावर गुदरली नाही. या शब्दाचा अर्थ काय आहे? अशी काय परीक्षा झाली नाही. अब्रामासारखी परीक्षा झाली का आपल्यावर? सांगा बरं. देव विश्वसनीय बायबल मध्ये सांगितलं, तो तुमच्या शक्ती पलीकडे तुमची परीक्षा होऊ देणार नाही. त्याच्या शक्तीच्या पलीकडे झाली परीक्षा. कोणाच्या? अब्रामाची शक्तीच्या पलीकडे परीक्षा झाली. अब्रामानंतर अजून तुम्हाला माहिती आहे योबाची परीक्षा कशी झाली? त्याच्या शक्ती पलीकडे झालेली आहे. त्याच्यानंतर अजून सगळ्यात महत्त्वाची येशूची परीक्षा कशी झालेली आहे? त्याच्या शक्ती पलीकडे झालेली आहे. सुखाची अपेक्षा धरायची का? बघा माझ्याकडे. सुखाची अपेक्षा धरायची का? सुख पाहिजे असेल तर वधस्तंभाकडे पाहायचं आहे तुम्ही. येशूला एवढं दुःख झालेलं आहे, एवढा त्रास झालेला आहे, पण या त्रासामध्ये तो परमेश्वराकडे काय करतो? बघत आहे. तुम्हाला मला कोणाकडे बघायचं आहे? परमेश्वराकडे बघायचं आहे. बघा काय काय लोक म्हणतात किडनी फेल झाली. अरे बाबा ते काही नाहीये. काय काय लोकांना अटॅक येतो, काय लोकांना कसं मरण येत आहे. पण सगळ्यात कठीण मरण, काही लोक ऍक्सिडेंट मध्ये मरत आहे, काय लोकांना कसं काय मरण येत आहे. पण सगळ्यात महत्वाचं तुमच्या आणि माझ्या पुढे एक मरण आहे, ते म्हणजे वधस्तंभाचं मरण आहे. तुमच्या आणि माझ्यासाठी कठीण मरण पत्करणारा येशू आहे. एवढी मोठी परीक्षा झाली वधस्तंभावर. कुणी परीक्षा पाहिली त्याची? माझा पुत्र आहे असा गर्व परमेश्वराला झालेला आहे. तुमच्याबद्दल परमेश्वराला, येशूला गर्व झाला पाहिजे. हे माझं शिष्य आहे. काय झालं पाहिजे? येशूला गर्व झाला की 12 प्रेषितांनी, पेत्राने कठीण मरण पत्करलंय. त्याच्यानंतर पौलाने, त्याच्यानंतर अजून कितीतरी सेवक आहे, थोमा, या लोकांना कठीण त्यांनी काय केलेलं आहे? मरण पत्करलेलं आहे. येशू म्हटलं हे माझा शिष्य. तुमच्यावर माझ्यावर कोणाला गॅरंटी पाहिजे? लोकांचं सोडा. लोकांचं सोडा. लोकांचं काही घेणं देणे नाही. आपल्याला परमेश्वराला आपल्यावर गॅरंटी. कोणावर गॅरंटी? शेजारच्याला म्हणा परमेश्वराला आपल्यावर गॅरंटी. मला कोणाच्या गॅरंटीची गरज नाही. मला कोणाच्या गॅरंटीची गरज म्हणा ना. मला कोणाच्या गॅरंटीची गरज नाही.
परमेश्वर माझ्यासाठी गॅरंटी देतो. आमेन, हालेलुया. गॅरंटी येशू बद्दल कोणी दिलेली आहे? परमेश्वराने. गॅरंटी योबाबद्दल कोणी दिलेली आहे? परमेश्वराने दिलेला आहे. ओ शैतान, ओ ये परमेश्वर काय म्हणत आहे? तुला योबाला काय करायचं ते कर. तो कधीच मला नाकारणार नाही. आमेन, हालेलुया. कोणी गॅरंटी दिली पाहिजे? परमेश्वराने guarantee. बघा ना त्याच्यामध्ये, काढा ना योबाचं पुस्तक काढा. वाचा पहिल्यापासून. उस देशात एक पुरुष होता, त्याचे नाव योब असे होते. तो सात्विक व सरळ होता. तो देवाला भिवून वागे व पापापासून दूर राही. त्याला 7 पुत्र व 3 कन्या झाल्या. 7,000 मेंढरे, 3,000 उंट, बैलांच्या 500 जोड्या व 500 गाढवी एवढे त्याचे धन होते. आणि त्याचा परिवार फार मोठा होता. असा तो पूर्व देशातल्या सर्व लोकात थोर होता. त्याचे पुत्र पाळीपाळीने एकमेकांच्या घरी भोजन समारंभ करीत व त्यावेळी आपल्या 3 बहिणीस पंक्तीला बोलावीत. हे भोजन समारंभ आटोपल्यावर योब त्यांना बोलावून आणून त्यांची शुद्धी करी. तो प्रातःकाळी उठून त्या सर्वांच्या संख्ये इतक्या बलीचे हवन करी, कारण तो म्हणे की न जाणो माझ्या पुत्रांनी पाप केले असेल आणि त्यांच्या आपल्या मनाने देवाचा अवहेर केला असेल. असा योबाचा नित्यक्रम असे. सगळ्यात महत्वाचं, परीक्षक कसा पाहिजे? कसा पाहिजे? आता खालून डोकं काढावरती बघा. परीक्षक कसा पाहिजे? नाही, परीक्षा देणारा कसा पाहिजे? सरळ म्हणा, सरळ. सरळ माणसा पाहिजे. सात्विक. सात्विक पाहिजे. काय पाहिजे? सरळ पाहिजे, सात्विक पाहिजे. अब्रामाविषयी काय सांगितलं? पक्का विश्वास ठेवणारा पाहिजे. अब्रामाविषयी काय सांगितलं? तो आज्ञा पाळणारा आहे. परीक्षा आज आपल्या जीवनात येत असेल तर आज तुम्ही मी कसं पाहिजे? सरळ पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचा, तुमच्याबद्दल आणि माझ्याबद्दल परमेश्वराने काय दिले पाहिजे? गॅरंटी दिली पाहिजे. त्याच्यामध्ये गॅरंटी दिलेली आहे. 12 वचन वाचा. परमेश्वर सैतानास म्हणाला, पहा त्याचे सर्वस्व तुझ्या हाती देतो, त्याला मात्र हात लावू नको. मग सैतान परमेश्वरासमोरून निघून गेला. परमेश्वर शैतानाला म्हणाला, पहा त्याचे सर्वस्व तुझ्या हाती देतो, त्याला मात्र हात लावू नको. मग शैतान परमेश्वरापासून निघून गेलेला आहे. ओ सर्वस्वाला काय केलेला आहे? हात लावलेला आहे. कशाला हात लावला? सर्वस्वाला. बोला ना, कशाला हात लावला रे? सर्वस्व या शब्दाचा अर्थ काय? सगळ्या गोष्टीला हात लावला शैतानाने. पण परमेश्वर म्हणतो, माझा योब आहे. तो कसा आहे? नीतिमान आहे. तो कसा आहे? सरळ आहे. तो कसा पाहिजे? सात्विक. आपण कसे पाहिजे? सरळ पाहिजे. करा असं, सरळ पाहिजे, सात्विक पाहिजे. अजून काय पाहिजे? देवाला भिवून वागणारा पाहिजे. आपलं बोलणं कोणाला बोलताना वाकडच असतं. एखाद्याला बोलताना आपण कसं बोलतो? घालून पाडून बोलतो. तुम्ही घालून पाडून बोलले ना, तुम्ही गेलेत नरकामध्ये डायरेक्ट. घालून पाडून बोलायचं का कोणाला? आपण कसे पाहिजे? सरळ बोलणं पाहिजे. काही काही लोक मला बोलतात, ओ पाळक साहेब तुम्ही एवढं किती सरळ आहे हो. हा, लोक असं करते तसं करते. मी म्हणतो मला माहिती, मला सांगते ते असं वागते, पण मला तसं वागता येत नाही. कारण की माझ्यामध्ये कोणाचा स्वभाव आलेला आहे? परमेश्वर सरळ आहे, तर त्याचा गुण आपल्यामध्ये पण आला पाहिजे. आणि परमेश्वर तुमच्या आणि माझ्यासाठी गॅरंटी कोणाला देणार आहे? शैतानाला सांगा माझा सेवक येतो. काय म्हटलं? माझा सेवक. परमेश्वराने 9 वचनामध्ये वाचा. सैतानाने परमेश्वराला उत्तर दिले की इयोब देवाचे भय काय फुकट? परमेश्वर काय म्हणतो 8 वचनामध्ये? परमेश्वराने सैतानास विचारले, माझा सेवक इयोब याच्याकडे तुझ्या लक्ष गेले होते काय? भूतलावर त्याच्या तुडीचा सात्विक, सरळ, देवाला भिवून वागणारा व पापापासून दूर राहणारा असा दुसरा कोणी नाही. काय म्हटलेला आहे? भूतलावर त्याच्या तुडीचा, तुमच्या आणि माझ्या तुडीचं कोणी नाहीये, कारण की तुमच्या आणि माझ्या बरोबर परमेश्वर आहे. कोण आहे? परमेश्वर आहे. तुमच्या आणि माझ्या तुडीचं आहे का कोणी? काम करायला म्हणा, बोलायला म्हणा, आराधना करायला म्हणा, उपवास करायला म्हणा, देव आपल्या बरोबर असल्याने तुमच्या आणि माझ्या तुडीचं कोणीच नाही. म्हणा, तुमच्या आणि माझ्या तोडीचं कुणीच नाही, कारण की परमेश्वर माझ्या बरोबर. परमेश्वर आपल्या बरोबर असलं ना, हम बेटर आहे, कुछ तर भी अलग घ्या. माझ्यासारखं कोणी नाही, कारण की माझाच परमेश्वर माझ्या बरोबर आहे. हालेलुया. परमेश्वर काय म्हणतो
की त्याच्या तोडीचा कोणीच नाहीये पृथ्वीवर. म्हणजे तो कसा असेल. आज बघा आपण कसे इथं आलो या इथं रब्बा डिब्बा टिब्बा काहीतरी म्हणतील, अन्य भाषा बोलतील, किती किती काय घरी गेल्यावर अनन्य भाषा. कोणची भाषा घरी गेल्यावर अनन्य भाषा. घरी गेल्यावर खोटं बोलायचं चालतं, ते भांडण करायचं, चुगली लावायची आणि परत म्हणायचं देवानी मला दाखवलं. तुला देव तुझा स्वभाव नाही दाखवित का? हा, देव तू किती भाकरी खातो ते सांगत नाही का? देव तुला तू किती खोट्याची भाकर खातो देव तुला सांगत नाही का? बघा ना, बोला ना शेजारच्याला. इतका भारी देवदूतासारखं होतो इथं. आता मी खूप सरळ आहे. आता मी कसं आहे चर्चमध्ये करा स्टाईल करा ना. आता मी खूप सरळ आहे. पावडर लावून, काय लावून? पावडर लावून मी सरळ आहे. फेशियल करून मी खूप सुंदर आहे. अरे म्हणा ना आमेन. म्हणा मी सुंदर आहे. हा, स्वतः इथं कितीतरी देवदूत आणि घरी गेल्यानंतर नवऱ्या पुढं भूत. कुठं गेले होते तुम्ही? हा, 24 तास तुम्ही बाहेर असतात, इकडं काय येत नाही तुम्ही? काय बाहेर आहे का तुमचं ठेवलेलं? प्रार्थना करणारी लोक. अरे तू परमेश्वर तुझा बरोबर आहे, तुझ्या तोडीचा कोणी नाहीये. परमेश्वर तुझ्यासाठी कोणाला पण आणून ठेवील. तुझ्यासाठी शेती आणून ठेवील, तुझ्यासाठी बंगला आणून ठेवील, तुझ्यासाठी काय पाहिजे ते आणून देईन. तो तुम्हाला माहिती का अब्रामासाठी काय आणून ठेवलं? बोला ना, काय आणलं? बघा ना, इकडे बघा, काय आणलंय? काय कुठे मिळाला? तो झुडपामध्ये मिळाला. परमेश्वर तुमच्यासाठी काही पण आणून उत्तम आणून देईन, उत्तम. पण म्हणा माझ्या तोडीचा कोणी नाही तो. पण त्याच्याबरोबर तुम्ही काय पाहिजे? सरळ पाहिजे. कसे पाहिजे? सात्विक पाहिजे, बरोबर, देवाला भिवून वागणारे पाहिजे. तुमचा विश्वास पक्का पाहिजे. अब्रामासारखी तुम्ही आज्ञा पाळणारे झाले पाहिजे. प्रेज द लॉर्ड. मन परमेश्वर तुमच्या बाजूने बोल. जाऊ दे, जगातलं कुणी नाही बोललं तरी चालत. जगातल्या आपल्या बाजूने बोलणारच नाही, परमेश्वर आहे आपल्या बरोबर. म्हणून ते आपल्या बाजूने नाही बोलणार. नको बोलू. माझ्याविषयी कुणी गॅरंटी देऊ नका, काहीच नको. माझ्याविषयी गॅरंटी देणारा माझा बाप आहे, त्याचं नाव परमेश्वर आहे. परमेश्वराने योबाबद्दल काय गॅरंटी दिली, काय सांगितलं त्या शैतानाला? बघा ना काय म्हटलं. 8 मध्ये एकदम सुंदर पद्धतीने वाचा. परमेश्वराने सैतानास विचारले, माझा सेवक इयोब याच्याकडे तुझे लक्ष गेले होते काय? भूतलावर त्याच्या तोडीचा सात्विक, सरळ, देवाला भिवून वागणारा व पापापासून दूर राहणारा असा दुसरा नाही. काय म्हटलं? त्याच्या तोडीचा, भूतलावर त्याच्या तोडीचा. त्याच्यानंतर काय म्हटलं? सात्विक, सरळ. आजपासून कसं राहायचंय? कसं राहायचंय? सरळ बोलायचं. कुणी आडवे जरी बोलत तर सरळ बोलायचं. कुणी कोणाला आपल्याला घालून पाडून बोलायला आपल्याला परमेश्वराने ऑर्डर दिलेली नाहीये. प्रेज द लॉर्ड. काय दिले? ऑर्डर दिली का? नाही. कुणी असं भारी साडी घेतली का असं तोंड वाकडं होतं, पण त्या बाईला कळतं समोरचीला, अरे मला हिने दुखवलं. कुणी किती साडी घालू, कशी घालू, काही का आपल्याला घेणे नाही का? आपण कसं पाहिजे? कसे पाहिजे? तुमच्यामुळं, तुमच्या अशा पाण्यामुळं समोरच्याचं मन दुखवेल. ते दुखावल्यानंतर परमेश्वर तुम्ही सरळ आहेत का? हा, सरळ अजिबात नाही. सरळ व्हायसाठी काय करावं लागेल तुम्हाला? परीक्षा द्यावा लागेल. यांनी सरळ, अजून सरळ व्हायसाठी काय दिली? बोला ना, इकडे बघा ना. सरळ व्हायसाठी काय दिलं अजून? काय दिलंय? हा, तुम्ही पास व्हायसाठी काय देतात? परीक्षा देतो. काय देतात? पास वाटत 11वीला 12वीला 13वीला 5वीला 6वीला 4थीला 5वीला जायसाठी तुम्ही काय द्यावं लागेल? तुम्हाला परीक्षा द्यायसाठी तुम्हाला सरळ व्हावं लागेल. कसं राहायचंय? कोणाला परीक्षा देतो आपण? परमेश्वराला परीक्षा देतोय. नाही भाऊ मी सरळ आहे, मला कुणीतरी पाहत आहे. नाही भाऊ मी खोटं बोललो, मला कुणीतरी, परमेश्वर कोणी नसेल ना. खोटं बोलायला लय पक्के झालेत लोक. इतके पक्के झालेत ना. मोबाईल घे रे 1 मिनिट. हा, हॅलो, कुठे आहे ना मी? कुठे आहे? बाहेर आहे मी. आता बाहेरला काही नाव आहे का नाही? गाव पत्ता काही? बाहेर आहे मी. परत विचारला का तरी उत्तर काय येतं? बाहेर आहे मी. अजून विचारलं का नाही, सांगितलं ना मी तुम्हाला बाहेर आहे. हा, आणि कुठं असती? घरीच बसती, सारवत बसती. हे खोटा
सरळ माणूस आहे का तो? नाही. सांगा बरं. आपल्यामध्ये खोटं नाही पाहिजे. आमेन. काय पाहिजे? वचन पाहिजे. सरळ येस. पाहिजे. काही लोक तर एवढं खोटं बोलतात ना प्रार्थनेमध्ये. मला आत्मा मिळालेला आहे. काय मिळालेलं म्हणतात? आत्मा. आत्मा मिळालेला आहे. कसं तरी चार करून असा 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 मला आत्मा मिळालेला आहे. कोणचा आत्मा मिळाला तुला? मी म्हणेन, मी प्रश्न विचारतो, कोणचा आत्मा मिळाला तुला? मला तरी पाव दे. चुकीचं वापर. वेळेला कधी चर्चला नाही, आराधनेला कधी लवकर नाही, वचन वाचायला कधी नाही, ऑफरिंग नाही कधी, दशमांश नाही कधी, 4 लोकांना सुवार्थ सांगायला गेले का तिथं सांगणार. आम्ही प्रार्थना नाही करीत. तुला कोणचा आत्मा मिळालाय? अशा लोकांपासून लांब राहायचे. आमेन. हालेलुया. 15:33 मध्ये सांगितलं. पहिले करीन 15:33 काढा. फसू नका. 15:33 काढा. फसू नका. कुसंगतीने हसू नका. अशा संगतीने काय होणार आहे? नीती बिघडते. नीतिमान मनुष्य बिघडणार आहे. दारुड्या संगती राहतात, दारू प्यायला शिकणार आहे. खोटरड्या संगती राहणार तर तुम्ही खोटं बोलायला शिकणार आहे. वाईट पाहणाऱ्या संगती राहणार आहे तर वाईट शिकणार आहे. चुगली लावणाऱ्या संगती राहणार आहे, चुगली लावणारे बांधणार आहे. भांडण करणाऱ्या बरोबर राहणार आहे, तुम्ही भांडण करणारे होणार आहे. अशा लोकांबरोबर, चुकीच्या लोकांबरोबर आपल्याला राहायचंय का? कोणाबरोबर राहायचं आहे? म्हणा, परमेश्वराबरोबर राहायचं आहे. बरोबर राहायचंय. योग कोणाचं ऐकतोय? परमेश्वराचा ऐकतोय. बोला ना, कोणा संगती राहायचंय? परमेश्वराचा. इकडे बघा, हे लहान लेकरांनो, काठी घेऊ नका. कोणा बरोबर राहायचंय? परमेश्वरासोबत. आपला दोस्त, आपला फ्रेंड, परमेश्वर. आपलं सगळं काय परमेश्वर पाहिजे. आमेन. हालेलुया. देव पाहिजे. आमेन. काय पाहिजे? देव पाहिजे. यहोशू 1:9 मध्ये म्हटलं, भिवू नको. यहोशाला परमेश्वर म्हणतो, भिवू नको, घाबरू नको, तू जाशील तिकडे तुझा देव परमेश्वर तुझ्या बरोबर आहे. आमेन. स्मशान भूमीत गेले तरी ते देव तुमच्या बरोबर. आमेन. हालेलुया. कुठेही जा, काही खा, काही प्या, कोण आहे तुमच्या बरोबर? काही प्या म्हणजे दारू पिऊ नका. कोण आहे तुमच्या बरोबर? परमेश्वर आहे. कुणी काय खायला दिलं, प्रार्थना करून खा. आमेन. माहित असून नका. प्रेज द लॉर्ड. काय सांगितलं त्याच्यामध्ये? काय सांगितलं? फसू नका. हसू नका. कुसंगतीने नीती काय करते? बिघडते. बिघडते. परीक्षा होत असताना, लक्ष द्या, आता खूप महत्वाचं आहे, लक्ष द्या. परीक्षा होत असताना वाईट संगती तुमच्या बरोबर नकोय. आमेन. हालेलुया. वाईट संगतीमुळं तुम्ही नाशाला जाणार आहे, हालेलुया. नाश होणार आहे, फेल होणार आहे, नुकसान होणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बोला हालेलुया. बोला हालेलुया. बोला हालेलुया. परीक्षा होत असताना चुकीचे लोक आपल्या बरोबर नकोय. कोणचे लोक नको? चुकीचे लोक नकोय. तुम्हाला माहितीये का, परमेश्वराला घेऊन जा ना संगती. आमेन. परमेश्वर असल्यावर तुम्हाला पास करेल ना त्या परीक्षामध्ये, तुम्हाला Yes. ताकद देईल ना. येस. आमेन. काय करेल परमेश्वर? ताकद दे. ताकद देईल. परमेश्वर काय करेल? बळ देईल. पाय दुखतात का तुमचे? नाही. पाय दुखत असेल तर थोडं उभं राहा. आपण सगळे चला उभं राहा. परीक्षा होत असताना परमेश्वर तुम्हाला काय देईल? ताकद. चुकीचे लोक संगती राहायचं का आपल्याला? नाही. चुकीचे लोक काय, अरे कशाला उपवास धरला आणि कशाला प्रार्थना करतो आणि कशाला, तुला काही भेटलं का, तुला असं झालं का? ही कुसंगतीचे लोक आहेत. तुमची आणि माझी परीक्षा होत असताना परमेश्वर तुमच्या आणि माझ्या बरोबर पाहिजे. कुसंगती नको. विश्वासणारे लोक पाहिजे आपल्याला. आमेन. हालेलुया. कोणचे लोक पाहिजे? विश्वासणारे. किती लोक उपवास धरतात? हालेलुया. तुम्ही उपवास धरत असताना विश्वासणारे. विश्वासणाऱ्या बरोबर संगती ठेवा. आमेन. हालेलुया. विश्वासणारा म्हणजे काय? प्रार्थना करणारा. विश्वासणारा मध्ये पण चुकीच्या वागणाऱ्या लोकांसंगती राहू नका. त्या लोकांना काय करा? Delete. वेगळं करा. वेगळं. लांब ठेवा. जे लोक सरळ आहे, सात्विक आहे, पवित्र जीवन जगत आहे, अशा बरोबर तुम्ही राहा. आमेन. हालेलुया. योबाचे काय काय मित्र तुम्हाला माहिती आहे का? योबाच्या मित्रांनी त्याला काय दिलेले आहे? कोण केलं? साथ दिली त्याला. साथ काय दिली? मित्र कशा पाहिजेत? साथ देणारे पाहिजे. परीक्षेमध्ये मित्र कसे पाहिजेत? साथ साथ देणारे पाहिजे. परीक्षेमध्ये घरचे लोक कसे पाहिजे? साथ देणारे पाहिजे. मित्र मंडळी कशी पाहिजे? साथ देणारे पाहिजे. घरा एक बहीण होती, मी तिचं नाव सांगणार नाही. एका बहिणीला घराचा प्रॉब्लेम झाला. आम्ही सगळे मंडळी मिळून आम्ही त्या बहिणीला मदत केली.
विश्वासणाऱ्याचं हे काम आहे. मंडळीचं. त्याची परीक्षा होत असताना त्याला ताकद आपल्याला द्यायची. आमेन हालेलुया. कोणाला ताकद द्यायची? आपण द्यायची. मंडळींनी ताकद दिली पाहिजे, पाळकाला दिली पाहिजे, एकमेकाला आपण काय दिलं पाहिजे? ताकद दिली पाहिजे. याला तुम्हाला माहित आहे का येशूला ताकद पुरवणार कोण होता परीक्षेमध्ये? परमेश्वर. येशूला 40 दिवस डोंगरावर गेला, तिथं प्रार्थना केली, शैतानाकडून परीक्षा बघण्यात आली. शैतानाला कसं हरवलं? त्यांनी वचनाद्वारे हरवलं. त्यावेळेस बायबलमध्ये असं सांगितलं की परमेश्वर त्याला, त्याचा पिता त्याला कोणाला पाठवून ताकद दिलेली आहे? देवदूताला. आमेन हालेलुया. तुमची आणि माझी परीक्षा होत असताना आपले संगत पण चांगलं पाहिजे. संगत कसे पाहिजे? आपण पवित्र जीवन जगतो तर आपलं राहायचं कोणाबरोबर राहायचंय? चांगलं. जे पवित्र जीवन जगतात त्यांच्या बरोबर राहायचे. आपण काय करतो? उलट करतोय. आता एक नवीन फॅशन निघली. आता मी प्रार्थना करतो ना, मग आता तो समजा एखादं भाऊ आहे, आता मी प्रार्थना करतो, मग जोडीदार, मग आपण तिला आणू आणि पाहू आणि नंतर असं चालतंय का? नाही चालत. त्याच्यामुळं तो जो मुलगा आहे, पत्नी समजा चुकीची गोष्ट करणारे काय, तिच्यामुळं तो पण काय होतो? बिघडून जातो. आणि एखादी मुलगी प्रार्थनेमध्ये जर असलं, तिचा नवरा म्हणजे एखादा ठिकाणी ती स्थळ आलं तिला, जाऊ ते प्रभूला मानत नाही, काय नाही, अशा लोकांसंग ती लग्न केल्यानंतर तो काय करतो? त्याच्यामुळं तिचं काय होतं? नुकसान होतं. माझी किती लोकांना समजतंय? जोडीदार, पती हे कसे पाहिजेत? सरळ पाहिजे, सात्विक पाहिजे, देवाला भिवून वागणारे पाहिजे आणि देवाच्या आज्ञा पाळणारे पाहिजे. कुसंगतीचा विषय चालला आपला. कशाचा? लग्न करताना पण मुलगा कसा पाहिजे? देवाला भिवून. बायको करताना बायको पण कशी पाहिजे? बैलजोडा करायचा का? बैलजोडा केला तर काय होईल? बैलजोडा केला तर तुम्हाला तिचं ऐकावंच लागणार आहे. ती म्हणून असं करायचं, शिवी द्यायची, मग नवऱ्याला शिवी द्यावाच लागती. तिने म्हटलं चला मग मला एक तंबाखू आणून द्या, मग ती नवऱ्याला आणावंच लागतं. असं आहे. म्हणजे मला सांगण्याचा विषय काय आहे? योग्य संगती. चांगल्या लोकांबरोबर राहायचं. म्हणा चांगल्या लोकांबरोबर राहायचं. वायफट राहणाऱ्या लोकांबरोबर राहायचं नाही. तुम्ही त्यांना सुवार्थ सांगू शकता, त्यांनी केलेल्या पापाबद्दल सांगू शकता. येशू ख्रिस्त तुम्हाला माहिती आहे का, अशा लोकांना काय म्हटलं? इथून पुढे तू काय करू नको, पाप करू नको. असे लोक जर बदलत असेल, त्या लोकांना इथं बोलून आणि त्यांनी जीवन पण कसं जगलं पाहिजे? पवित्र जीवन जगलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. खाली बसा. तर सगळ्यात महत्वाचं की परमेश्वराने, मी परत आता योबाची परीक्षा होत असताना गॅरंटी कोण देते? परमेश्वर. आणि परीक्षा घ्यायला कोणी लावली? परमेश्वराने. कदाचित परमेश्वर तुमची गॅरंटी पण देईल आणि तुमची परीक्षा पण होईल. आणि परीक्षा होत असताना काय देईल? ताकद पण देईल. परीक्षा होत असताना काय देईल? सहनशक्ती पण देईल. त्या कोरिंथकराच्या 10व्या अध्याय 13 वचनामध्ये वाचा ना, परत एकदा वाचू आपण ते वचन. मी जास्त वेळ घेणार नाही तुमचा. मनुष्याला सहन करिता येत नाही अशी परीक्षा तुम्हावर गुदरली नाही आणि देव विश्वसनीय आहे. तो तुमची परीक्षा तुमच्या शक्ती पलीकडे होऊ देणार नाही, तर परीक्षेबरोबर तिच्यातून निभवण्याचा उपायही करेल. परमेश्वर काय करेल? परीक्षामध्ये उपाय पण करेल. काय करेल? उपाय करेल. परीक्षा येणार नाही का? येणार. दुःख येणार नाही का? येणार आहे. पण त्याच्यामध्ये ताकद देणारा, त्याच्यामध्ये उभा राहण्याचं सामर्थ्य देणारा, त्याच्यामध्ये उभा राहणारा परमेश्वर आहे. किती लोक म्हणतील आमेन? हालेलुया. मग परमेश्वराने त्याच्याबद्दल शैतानाला काय दिलेले आहे? तो सात्विक आहे. 8 वचनामध्ये तो सरळ आहे, तो देवाला भिवून वागणारा आहे आणि महत्वाची गोष्ट तो पापापासून दूर राहणार आहे. देवाने तुमच्या आणि माझ्याबद्दल आपण पापापासून कसं राहिलं पाहिजे? दूर राहिलं पाहिजे. आमेन हालेलुया. उपासात तर पहिली शिवी आपण देतो. उपास कर, साऱ्या दुनियाला सांगतो तुम्हाला उपास आहे. उपासात काय करत बसतो? कटकटी करीत बसतो, भांडण करीत बसतो, उपासामध्ये लावालावे करीत बसतो, चुगल्या करीत बसतो, कपटाने वागत आहे. परीक्षा होत असताना आपल्याला उपासामध्ये राहायचंय. कशामध्ये राहायचंय?
उपासामध्ये राहायचे. परीक्षा होत असताना आपल्याला निवांत राहायचंय, कुठतरी वेगळं जायचं आहे. आणि परीक्षा होत असताना आपल्या जीवनामध्ये एक देवाला न आवडणारी गोष्ट म्हणजे पाप आहे. या पापापासून आपण काय पाहिजे, काही पाप केलं काय परीक्षा होत असताना? योबाने काय पाप नाही केलं. पण तुम्हाला माहिती आहे का, त्याचं संपलेलं डबल भेटलं. म्हणा डबल डबल भेटलं. डबलची स्कीम सगळ्यांना आवडती, एकावर एक, पण त्याच्यात फसतात. पण परमेश्वर जे स्कीम देतो ना ती एकदम सुंदर असते, उत्तम असते. ती कशी असते, उत्तम असते. परमेश्वराने ही स्कीम दिलेली आहे. हे स्कीम कशी दिलेली आहे, उत्तम दिलेली आहे. त्याची परीक्षा झाली. परीक्षा झाल्यानंतर काय मिळालं त्याला, डबल आशीर्वाद मिळालेला आहे. काय आशीर्वाद त्याच्यामध्ये योबामध्ये सांगितलं ना, याचा 42वा अध्याय आणि 10 वचनामध्ये योबाने आपल्या मित्रांसाठी प्रार्थना केली. काय केलं, योबाने आपल्या मित्रांसाठी काय केलेलं आहे, प्रार्थना केलेली आहे. आणि प्रार्थना केल्यानंतर काय झालं, परमेश्वराने योबाच्या दुःखाचा परिहार केला. पूर्वी योबाची मालमत्ता होती, तिच्या दुप्पट परमेश्वराने त्याला दिली. मग त्याचे सर्व बंधू भगिनी, पूर्वीचे त्याच्या ओळखीचे सर्व लोक त्याच्याकडे आले आणि त्याच्या घरी त्याच्या पंक्तीला बसून जेवण केले. 10 योबाने आपल्या मित्रांसाठी प्रार्थना केली, तेव्हा परमेश्वराने योबाच्या दुःखाचा परिहार केला. पूर्वी योबाची मालमत्ता होती, तिच्या दुप्पट परमेश्वराने जी मालमत्ता होती दुप्पट दिली. तुमचं उपासामध्ये, प्रार्थनेमध्ये किंवा परीक्षा होत असन, याच्यामध्ये काय हानी होईल ना, लक्ष द्या, आता खूप महत्वाचे. याच्यामध्ये काय हानी होईल ना, कशामध्ये, परीक्षामध्ये, उपासामध्ये किंवा अजून प्रार्थनेमध्ये किंवा सरळ चालत असताना, देवाच्या मार्गाने चालत असताना जेवढी हानी होईल दुप्पट भेटणार आहे. शेजारच्याला डोळ्याला दाखवा 2 बोट, दुप्पट भेटेल तुला. काय गेले ना तुझं, काही काही लोक प्रार्थनेसाठी मी घर सोडलं, प्रार्थनेसाठी मी हे सोडलं, पैसे सोडले, हे सोडलं, तमुक सोडलं. त्याच्या अंगावर गळवे आले ते तुम्हाला फोड एवढे मोठे मोठे, करा हाताशी मोठे मोठे फोड आलते. खापर घेतलं, खरा खरा अंगाला घासू लागला तो. बघा ना, खापर घेऊन काय करू लागला, त्याने विरोध केला त्या गोष्टीला. हे फोड आले ना, काही नाहीये परमेश्वरासाठी, हे दुःख काही नाहीये, फोडून टाकले त्याने. काय करून टाकले, फोडून टाक, काहीच नाहीये. आपण दुःखाचा गावगावा करतो. आपण दुःख काय करत बसतो, आपण वाढवत बसतो. परीक्षा होत असताना दुःखाकडे पाहायचं नाही, गळब्याकडे पाहायचं नाही. त्यांनी गळब्याकडे पाहिलं नाही. त्यांनी माझे लेकरं मेले, त्याच्या मुली मेल्या, त्याचं संपत्ती नायनाट झाला, त्याचं सगळं उद्ध्वस्त झालं, तरी तो काय म्हणतो, देवाने दिलं, देवाने नेलं. तो काय म्हणतो, देवाकडून काय सुखच घ्यायचं का. कोण बोललं तिथं त्याला, त्याची बायको काय म्हणली, वाचा त्याच्यामध्ये पहिला 2रा अध्याय आणि 8 पासून वाचा. योबाने आपले अंग खाजवण्यासाठी एक खापरी घेतली, तेव्हा त्याची स्त्री त्याला म्हणाली, तुम्ही अजून सत्व धरून राहिला. त्याची बायको काय म्हणते, अजून काय सत्व धरीत बसलेला आहे. दुःखामध्ये अशा लोकांना तुम्ही काय करा, पॉझिटिव्ह बोला. त्यांना काय बोलायचं, पॉझिटिव्ह बोला. तुम्हाला म्हणले, अरे काय प्रार्थना करतो, काय भेटलं तुला, रविवारी 10ला जातो, लवकर जातो, आराधना करतो, काय तुझी परिस्थिती तशीच आहे. त्याला म्हणा, माझी परिस्थिती काय झालेली आहे, बदललेली आहे. माझा लेकरू आशीर्वादित आहे, माझा परिवार आशीर्वादित आहे, माझं कल्याण झालेलं आहे. काय म्हणायचं, बोलणारे कोण आहेत, परीक्षा होत असताना बोलणारे कोण त्रास देणारे, म्हणा घरातलेच लोक, सख्खे लोक. करा ना अशी स्टाईल, करा ना जरा, घरातले सख्खे लोक काय करणार आहेत, त्रास देणार. ती काय म्हणली, काय तू सत्व धरीत बसलास, तू काय देवाचं नाव सोडून दे, मरून जा. तो काय म्हणला तिला, तो तिला म्हणाला 10 वचनामध्ये, तू धर्महीन स्त्रियांप्रमाणे बोलतेस, देवापासून सुखच घ्यावे आणि दुःख घेऊ नये काय. या सर्व प्रसंगी योबाने आपल्या वाचेने काही पाप केले नाही. या परिस्थितीमध्ये तुमच्या आणि मध्ये माझ्यामध्ये पवित्र आत्मा पाहिजे. काय पाहिजे परीक्षा होत असताना, म्हणा पवित्र आत्मा पाहिजे. शेजारच्याला म्हणा पवित्र आत्मा पाहिजे.
पवित्र आत्मा असला ना, तुम्हाला कोणाला काय बोलायचं ना तो सुचवेल. तो तुम्हाला सांगेल. येस. येशूची परीक्षा होत असताना मत्तय 4:4 मध्ये असं सांगितलं की शैतानाला कळालं येशूला भूक लागलेली आहे, पण येशू काय म्हणतो, मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर देवाच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगणार आहे. देवाचा आत्मा पाहिजे ना आपल्याला. आपली परीक्षा होत असताना काय पाहिजे ना आपल्याकडे? आत्मा पाहिजे. आत्मा पाहिजे. परीक्षा का होणार आहे आपली? चेक. कारण की आपल्याला डबल आशीर्वाद मिळायचा. डबल आशीर्वाद मिळायसाठी परीक्षा आहे. येडका मिळायसाठी आपल्या परीक्षा आहे. आपल्या संततीतून काहीतरी चांगलं निघणार आहे म्हणून परीक्षा आहे. स्वर्गात आणि पृथ्वीवर आपल्याला सर्व अधिकार दिलेला आहे म्हणून परीक्षा आहे. तुम्हाला माहिती आहे की येशूची परीक्षा झाली, हो त्याला स्वर्गात पृथ्वीवर हर ठिकाणी काय दिलेला आहे? अधिकार दिलेला आहे. हो तो देवाच्या उजवीकडे काय झालेला आहे? बसलेला आहे. यो अधिकार तुम्हाला मला काय होणार आहे? मिळणार आहे. परीक्षानंतर तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी काय आहे? डबल आशीर्वाद. म्हणा डबल आशीर्वाद आहे. म्हणा डबल आशीर्वाद आहे. परीक्षेत तुम्हाला टोचणारे लोक भेटतील. लक्ष द्या, परीक्षेत तुम्हाला टोचणारे लोक भेटतील, दुःख देणारे लोक भेटतील, नावं ठेवणारे लोक म्हणतील, पण तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये देवाचा आत्मा पाहिजे. कारण की देवाचा आत्माच तुम्हाला मला स्थिर करेल, दुसरं कोणी करणार नाही. परीक्षेमध्ये असे लोक येतील तुम्हाला भटकवायला. सांगू नका त्यांना. ते गावभर तुमचं सांगितलेली गोष्ट गावात हिंडून सांगतील सगळीकडे. असे लोक आहेत. तुम्हाला खायला तुमची ह्याच्या अंगावर फोड आली. काय आल्या याच्या अंगावर? गळवे आले. खापरीने काय केले? त्यांनी फोडले. त्याचं दुःख त्यांनी कोणाला सांगितलं नाही. कशाने फोडले त्यांनी? आपल्याला फोड आल्यावर कळतं ना आपल्याला किती आग होती. खापरीने फोडलं त्यांनी, पण सांगितलं नाही माझ्या अंगावर गळवं आलेले. राखेत जाऊन बसला तो. कशात जाऊन बसला? राखेत जाऊन. बघा ना, गळवा फुटला आणि राख लागते, किती आग होत असेल. हा, येशू ख्रिस्त स्वतःचा वधस्तंभ व्हायला किती त्याला काय झालेला आहे? त्रास झालेला. तो त्रास काय तो पित्याला सांगितलं का? तो गेशमणे मागेमध्ये काय म्हटला? हे पित्या माझी नको तर काय कर, तुझी इच्छा पूर्ण होते. आणि शेवटी त्याने पूर्ण झालं आहे शब्द वापरला. 7वा शब्द काय? पूर्ण झाले आहे. आणि मग त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत, शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी सहन केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर काय झालं? तिची परीक्षा झाल्यानंतर तो काय झाला? पास झाला. 3ऱ्या दिवशी उठवण्यात आलं. 40 रात्र 40 दिवस तो पृथ्वीवर थांबला आणि त्याच्यानंतर स्वर्गात घेतला गेलेला येशू आता परत येणार आहे. म्हणून आपल्याला काय करायचे आहे? म्हणा तयारी करायची आहे. ठीक आहे, हे वचनाद्वारे देव